तेव्हा आपण एक्झॅक्टली बिद्यूक ज्याच्यासाठी आपण खानुकाचा खाग सेलिब्रेट करतो, तो आपण त्याचा जो मोटिव्ह आहे तो अचीव्ह करतो, की आपण बेमे तोरा शिकायला येतो. ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे खानुकाचा खाग जो आहे तो तो नाही ओनली सिमिलर आहे लाईटचा. त्याच्यामध्ये लिहिलं आहे अगेन नेर मिचवा व तोरा ओर, म्हणजे तो मिचवा जो माणूस करते कॅन्डल लाइटिंगचा ओ त्याचा खागचा सिमखाचा, तो लाईट लावते, पण त्या लाईटला तो कॅन्डल लावते, पण ते कॅन्डल लाईट कोणती तर बोलते तोरा चालवणे. भाऊ खशेम आपण नवीन स्टार्ट आपण करणार आहोत. सेफिर इशायाहू. सेफिर इशायाहू जो आहे तो कंटिन्युएशन आहे आपल्या कंटिन्युएशन आहे आपल्या नवीच्या सेदर मधला. भाऊ खशेम आपण ऑलमोस्ट 2.5 years आपण इकडे नवीचा अभ्यास शिकतोय आणि आपण फिफ्थ पुस्तकामध्ये आलोय. नवीचा अभ्यास नवी जो आहे हा फिफ्थ पुस्तक आहे. सगळ्या 24 बुक्स मधला हा फिफ्थ बुक आहे. हा जो बुक आहे शायाऊचा स्टार्टिंगला फक्त मी तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. आपण बघू किती आपण कंप्लीट करू आज, कारण की आपण हा बुक जो आहे आपला ही खूप मोठी जर्नी आहे. याच्यामध्ये 67 चॅप्टर्स आहेत या बुकमध्ये. आणि या बुकमध्ये 67 चॅप्टर्स आहेत. आणि भाऊ हशेम आपल्याला आपण याच्यामध्ये आपण एवढा अबोधन हशेम शिकू, एवढा आपण हशेमचा जो काम आहे तो शिकू. का? कारण की अल्टिमेटली आपण शिकतोय ज्याला बोलतात नवी नवी, ज्याला बोलतात निववा, ज्याला बोलतात प्रॉफेसी. काय आतापर्यंत आपण बुक्स मध्ये बघितला मोशे रबेनूचे 5 बुक्स, त्याचा आपण तोरा ज्याला बोलतो त्याचा अभ्यास केला. त्यानंतर आपण चालू केला योशुआ कंटिन्युएशन, कसा आपण एरेच इस्रायल मध्ये एरेच कॉन्कर केला. 31 इकडे जे किंग्स होते त्यांना त्यांना हरवून त्यांना कॉन्कर केला. शोफ्तीमचा आपण ब्युटिफुल शोफ्ती म्हणजे जजेसचा जो बुक आहे त्याच्यामध्ये आपण जजेस बघितले आपले ऑलमोस्ट 300 years ची हिस्ट्री तिकडे आपण बघितली. त्यानंतर आपण बघितला आपण तिकडे बघितला किंग्स ची स्टोरी बघितला आपण तिकडे. दावीद राजा, दावीद राजा नंतर आपण बघितला दावीद राजा नंतर आपण बघितला श्लोमो अमेलेक. श्लोमो अमेलेकच्या नंतर आपण बघितला कसा श्लोमो राजाचा जो नेशन आहे तो स्प्लिट झाला आणि तिकडनं डाऊनफॉल 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 अल्टिमेटली लीडिंग टू डिस्ट्रक्शन. मागच्या लास्ट चॅप्टर मध्ये आपण बघितला डिस्ट्रक्शन ऑफ टेम्पल, आणि तिकडं किंग्सचं पुस्तक आपण संपवलं. आपण इकडं ह्या बुक पासून आपण एक नवीन एरा आपण चालू करू. नवीन एरा म्हणजे तो या बुक्स मध्ये किंग्सच्या बुक मध्ये आपण ऍक्च्युली सगळी हिस्ट्री आपण बघितली. जी फर्स्ट टेम्पलचं जो डिस्ट्रक्शन आहे त्याची हिस्ट्री जी आपण तिथपर्यंत आलोय ती आपण ऑब्व्हियसली कन्साइजली बघितली. जसा मिद्राश मध्ये लिहिलं आहे की दररोज 3 वेळेला हशेम नवी पाठवत होते लोकांना सांगायला चुवा करा चुवा करा चुवा करा, की जर तुम्ही चुवा नाही केला तर अल्टिमेटली वाईट गोष्टी होतील. त्याच्या वाईट गोष्टीचा जो ड्युरेशन आहे, तो जो पिरियड आहे तो आपण इकडे बघतोय. गमारामध्ये गमारामध्ये मखलोक येत आहे. गमारामध्ये मतभेद आहे कुठला बुक चालू करायला पाहिजे पहिले. गमारामध्ये लिहिला आहे की गमारामध्ये लिहिला आहे की किंग्सचा पुस्तक संपल्यानंतर शिकायला पाहिजे इर्मियाऊ. इर्मियाऊ इर्मियाऊ अकॉर्डिंग टू सगळे मत जे आहेत त्याच्याप्रमाणे इर्मियाऊ होते इशायाऊच्या नंतर. इशायाऊच्या नंतर होते इर्मियाऊ, पण यहेस्केलच्या पहिले होते. का? कारण की यहेस्केल आपण बघू यहेस्केलचा नेबुआ जो आहे तो होता खुच लहारेच, तो होता आउटसाइड इस्रायल. पण इशायाऊ आणि इर्मियाऊ ते दोघं जण क्लॅश झाले कुठं कुठं. पण नक्कीच इशायाऊ पहिले होते इर्मियाऊ प्रमाणे. तर गमारा तिकडे लिहिते की चालू करायला पाहिजे इर्मियाऊच्या बुकनी चालू करायला पाहिजे. का? कारण की आपण डिस्ट्रक्शन बघितला. इर्मियाऊचा बुक जो आहे तो सिरियस बुक आहे. तो खूप पॉवरफुल, खूप बोलतात ना की माणसाच्या हाड्यांना तो कळवळणारा बुक आहे. कारण त्याच्यामध्ये ओखाखोत लिहिलेले, त्याच्यामध्ये प्रूफ लिहिलेले आहेत. आणि जसं आपल्याला माहिती आहे की आपण किती वेळा बोललोय की जे कुठला नेबुआ, जो कुठला प्रॉफेसी जी आहे ती जी जनरेशन साठी नाही लागू नाही होणार आहे ती नाही लिहिली गेली. कुठली प्रॉफेसी लिहिली गेली जी लागू होते
प्रत्येक जनरेशन्स मध्ये. आणि त्यामुळे त्या प्रॉफेसीज फक्त लिहिल्या गेल्या. आणि याच्यामध्ये इर्मियाहूच्या बुकमध्ये डिस्ट्रक्शनच्या प्रॉफेसीज आहेत. आणि ऑब्व्हियसली आपण बघू की ते अप्लाय होतात आपल्या दिवसामध्ये क्लिअरली. कॅन विदाउट विदाउट गोइंग इन टू डीप मिद्राशीम, विदाउट अंडरस्टँडिंग जोआर आणि गमारा ज्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, विदाउट सिम्पल इर्मियाहू आपण वाचू. बेमेत बोलतात की जो कोण बसेल इर्मियाहूचा अभ्यास करायला विदाउट टिश्यू, तो त्याला अलाउड नाहीये तसा अभ्यास करायला. का? त्याला ऑब्व्हियसली ज्याला त्याला थोडाफार हृदय आहे त्याला रडायला येईलच ते नेबुवात बघेल तेव्हा. आणि बोलतात ते खामी खजाल बोलतात की त्या इर्मियाहूच्या पुस्तकामध्ये तिकडे डिस्ट्रक्शन आपण चालू केला, डिस्ट्रक्शनच्या पुस्तकानेच पुढचा पुस्तक चालू करायला पाहिजे इर्मियाहूचं. पण आपण बघू की आपल्या हातामध्ये जो सेदेर आहे, त्या सेदेर प्रमाणे आपण शिकतो इशायाहू. आणि इशायाहूचा बुक आहे तो 5th बुक आहे. पण गमारामध्ये आणि गमारामधल्या बराईताप्रमाणे हा बुक जो आहे तो शिकायला पाहिजे इर्मियाहूच्या नंतर. शुल्खान आरुख मध्ये पण इर्मियाहू आणलाय यशायाहूच्या पहिले ऍज पर द गमारा. पण आपण जेव्हा शिकायला येतो तेव्हा शिकायला आपण चालू करतो इशाया ता. तर शुभ कॅन बोलतात लो नाईम म्हणजे नाही चांगला आहे बोलायला. पण हा जो सेदेर जो आहे, क्रोनोलॉजिकल सेदेर जो आहे, तो फिक्स केला नॉन ज्युइश लोकांनी, मोस्टली ख्रिश्चन्सनी, आणि मोस्टली सेफार्दी कंट्रीमध्ये, स्पॅनिश कंट्रीजमध्ये त्यांनी हा सेदेर फिक्स केला. आणि हा सेदेर जो आहे तो त्याच्याप्रमाणे इशायाहूचा बुक 5th नंबरला येत आहे. पण मिन्हाज शाई खूप मोठे मफरेश आहेत, खूप मोठे एक्सप्लेनेटर आहेत, एक्सप्लेनेशन देणारे आहेत आपल्या तनाखचे. पण त्यांचा जो पिरुष जो आहे, त्यांचा जो एक्सप्लेनेशन जो आहे तो आहे दिगदुक वरती. म्हणजे आपण शक्यतो त्यांना बघत नाही. का? कारण की काय ना, आपली अंडरस्टँडिंग जी आहे ती कमी पडते त्यांच्या तोराच्या अंडरस्टँडिंग मध्ये. त्यांचा जो एक्सप्लेनेशन आहे तो पडते की का इकडे खेत मध्ये तिकडे नेकुदा दिला आहे, नेकुदा नाही दिला आहे, नेकुदा द्यायला पाहिजे वगैरे. त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, तिकडे कुठला निकूद असला पाहिजे, तिकडे पातक पाहिजे कामच पाहिजे वगैरे वगैरे. ते त्याच्याबद्दल डिस्कस करतात. जसं इकडे पण खजोन यशायाहूच्या बद्दल इकडे लिहिलं आहे अखेत बे खाताफ पाताक. तर बोलतात तिकडे खाताफ पाताक, आणि तिकडे लिहिलं आहे अजाईन बेखोलाम. आणि ते त्या लेवलमध्ये तो त्यांचं चोराचं एक्सप्लेनेशन तिकडे येते. ते लिहितात की हा सेदेर जो आहे, जो आपण इशायाहू शिकतो नंबर 5th बुक मध्ये, ते आणतात की हा सेदेर जो आहे तो नाही आहे ख्रिश्चन लोकांच्या सेदेरमुळे, एला हा सेदेर जो आहे तो आपला कबाला मी पेले ओझे नाही. तो जसं काय म्हणजे आपल्याला तरबूत आपले जे कस्टम्स आहेत त्याप्रमाणे आपल्याला मिळालेला आहे. आणि त्याच्यानंतर अफिलू राफ खिदा वन ऑफ द बिगेस्ट पोस्किम इन लास्ट 300-400 इयर्सच्या मध्ये. आणि ज्यांना अश्केनाझिम आणि स्वरादी पोस्किम त्यांच्यानंतरचे सगळे त्यांचा पसाक एक्सेप्ट करतात. का? कारण की राफ खिदा जे आहेत त्यांनी जी पुस्तकं बघितली इटालियामध्ये, रोम मध्ये, ती पुस्तकं कोणीच बघितली नाही. त्यामुळे जिकडं राफ खिदाने येऊन त्यांचा पसाक सांगितला, तो एक्सेप्ट झाला ऍज अ पसाक, ऍज अ तोरा ओरल ट्रेडिशन सारखा. का? कारण की त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली कुठली पुस्तकं बघायला जी बाकीच्या कोणालाच बघायला नाही मिळाली. जेव्हा येईल मशिया तेव्हा ती पुस्तकं पण परत येतील वरती व्हॅटिकनच्या ह्याच्यामधनं, बेसमेंट्स मधनं, आणि तेव्हा आपल्याला पण दिसेल. पण राफ खिदाने बघितली. राफ खिदा ची मेमरी जी होती ती एकदम शार्प मेमरी होती. त्यांना तो बलादो म्हणून जो एक व्हेजिटेबल आहे तो त्यांना मिळाला होता. आणि त्यांची मेमरी एवढी शार्प होती की त्यांनी तो एका रात्रीमध्ये त्यांच्या अख्खीची जे बुक्स आहेत ते बघितल्या. ते त्यांनी नंतर सगळ्या त्यांच्या ह्याच्यामध्ये बुक्स त्यांच्यामध्ये लिहिल्या. आणि ते पण आणतात की हा जो ट्रेडिशन आहे की इशायाहूचं जो बुक आहे तो आपण शिकतो किंग्सच्या नंतर, तो ट्रेडिशन ज्युइश ट्रेडिशन अफल्पी इवन दो गमारा आणि तोस्फोत आणि शुल्खान आरुख लिहितात
इर्मियाव. पण राफ केदार लिहितात नाही, हा ट्रेडिशन आहे आपला मिपे लाओझेन, की आपण शिकतो इशायाव. त्यामुळे आपण पण बुक चालू केला इशायाव. इशायाव मध्ये आपण बघू खूप खूप सारे पसुकीम, खूप खूप सारे जे टप्पे जे आहेत इशायाव मधले पसुकीम म्हणजे त्याचे जे ओळी जे आहेत, त्या ओळी ज्या आहेत त्या आपल्या नमाजीमध्ये सारख्या सारख्या येतात आणि आपल्या वाचनामध्ये असतात. पण ऑब्व्हियसली कधी आपण अभ्यास नाही केलाय बसून, आणि बेजाशम आपल्या हातामध्ये ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे की आपण हा जो अभ्यास आहे तो आपल्याला करायला मिळते. दुसरी एक गोष्ट आहे तेलीम. तेलीमचे पण टप्पे जे आहेत ते प्रत्येक वेळेला आपल्या नमाजीमध्ये येतात. आपल्या शाखारीत मध्ये, मुसाफ मध्ये, ह्याच्या यमीम नोराई मध्ये, पेसाख मध्ये, इकडे तिकडे ते टप्पे येतात आणि भाऊ हशेम आपण वाचतो आणि पुढे जातो. पण भाऊ हशेम ही ऑपॉर्च्युनिटी आहे की माणूस जेव्हा बसते आणि तनाक शिकते त्याला बाकीच्या गोष्टींमध्ये पण त्याचा मदत होते. फॉर एक्झाम्पल गमारामध्ये तुम्ही बसा, कोणाबरोबर शिकलेला आहे जो तनाख शिकलेला आहे त्याच्यावर तुम्ही बसा आणि तुम्ही त्यावर गमारा शिका. गमाराने हा पसूक का आणला तो तुम्हाला प्रश्न विचारल, तो विचारल स्वतःला प्रश्न की गमारामध्ये हा पसूक का आणला, अरे त्याच्या पहिलेचा पसूक जो आहे तो अजून जास्ती फिट होते वगैरे. ऑब्व्हियसली गमारा पण हे प्रश्न विचारल, पण त्याला तो प्रश्न तो ऑलरेडी आला का, कारण की त्याला तनाखचा अभ्यास माहिती. तुम्ही बघा जे कोण गमारात शिकतात आणि ज्यांना तनाखचा अभ्यास नाहीये, म्हणजे जसा आपण अभ्यास करतो त्याच्याप्रमाणे आपल्याला ना एक्झॅक्टली पसुकीमचा सेदर माहिती आहे, आपल्याला ना सगळे तनाखची पसुकी माहिती आहेत. आपण प्रयत्न करतो, बघतो, अंडरस्टँड करतो गमारा गमाराच्या डोळ्यांनी आणि आपण एक्सेप्ट करतो आणि पुढे जातो. पण जेव्हा तुम्ही परत याल आणि तुम्ही जेव्हा परत तुम्ही गमारा शिकाल, जर तुम्हाला तो नवीचा अभ्यास जो आहे तुमच्याकडे, खेळ मी काय बोलतोय, कारण की आपण भाऊ हशेम आपण कितीतरी टप्पे बघितलेत जे आपल्या हफ्तारोत मध्ये येतात आणि मला आले फखोत कारण की जेव्हा मी एकटा शिकत होतो, जेव्हा मी शिकत होतो माझ्या राग बरोबर, आत्ता तुमच्या मेरिटमुळे की मला पुढे तुम्हाला मला द्यायला मिळते, त्याच्यामुळे तो जो अंडरस्टँडिंग एक्सप्लेनेशनचा तो थोडा जास्ती वेगळ्या पद्धतीने येते. त्यामुळे हफ्तारोज जे परत परत येतात ते समजायला एकदम चांगलं जातं की याच्यामध्ये तोराशी तो का रिलेटेड. खजोन इशायाऊ हा जो चॅप्टर आहे हे ना, पहिला चॅप्टर तो आपण वाचतो शब्बात खजोन म्हणजे कधी आपण वाचतो, तिशा बेआवच्या शब्बातच्या पहिले खजोन, तो आपण चॅप्टर वाचतो. हा जो बुक आहे इशायाऊचा बुकला बोलतात, खखांनी सांगितलं की हा बुक कुलो नेखामा, रामबाम लिहितात कुलो नेखामा, कुलो नेखामा. आपण बघू आपण बघू चॅप्टर मध्ये की ना, आपल्या बुक मध्ये 67 चॅप्टर्स आहे तुम्हाला बोललो मी या बुक मध्ये, आणि इट्स वन ऑफ द लॉंगेस्ट नेबुवत याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये मोस्ट ऑफ द चॅप्टर्स जे आहेत ते तोखाखोत आहेत, म्हणजे ते प्रूफ देतात. ते तुम्हाला तुम्ही बघाल, तुम्हाला जसं काय मुसार देतील आणि पॉवरफुल मुसार. आपण बघू चॅप्टर सेकंड चॅप्टर थर्ड मध्ये मेथिऊत जी रियालिटी आहे ती तुम्हाला सांगते नवी सांगते रियालिटी. खूप मोठी स्कूत आहे बेमेत, खूप मोठा स्कूत आहे की माणूस बसते आणि नवीचा अभ्यास तो करू शकते आणि त्याला 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 तो नवी वन बाय वन शिकते. तुम्ही बघा फिलू गमारा लोक शिकलेले आहेत, इस्रायल लोक बोलते म्हणजे येशिवाची पोरं वगैरे, नवीचा अभ्यास तुम्ही त्यांना बसवा नवीला, त्यांना नाही माहिती, त्यांना नाही शिकायला, त्यांनी नाही शिकलेत नवी, त्यांना नवी सोडून देतात स्वतःने अभ्यास करायसाठी. आणि मेथी आहे पोरींच्या स्कूलमध्ये शिकवतात कुठले कुठले चॅप्टर्स, तिकडे पण नाही आपण जसं शिकतो तसा खूप खालच्या लेवलमध्ये शिकतात. आणि नाही सगळे पशुक पण त्यांना समजावून सांगत, कारण की ऑब्व्हियसली जे शिकवतात त्यांचा पण अभ्यास जो आहे तो वीक आहे. याच्यामध्ये इशायाहूच्या पुस्तकामध्ये 67 चॅप्टर्स मध्ये तुम्ही बघाल तर फर्स्ट जे 13 चॅप्टर्स आहेत, फर्स्ट 13 चॅप्टर्स 67 मधले 13 चॅप्टर्स ते आहेत तोखाखोत म्हणजे मुसाद पॉवरफुल गोष्टी ज्या सांगायला पाहिजेत, शबात बद्दल सांगल, याच्याबद्दल सांगल, त्याच्याबद्दल सांगल, सगळ्या ज्या गोष्टी आहेत, सगळ्या ज्या मिचवत आहेत त्याच्याबद्दल सांगायला चालू करल नवी. त्यानंतर त्यानंतर पुढे जाऊन 13 चॅप्टर पासनं, म्हणजे ना एक्झॅक्ट 13 चॅप्टर पासनं, पण याला 14-15 चॅप्टर पासनं चालू करायला सांगायला आपल्याला
की त्याच्यामध्ये हाशेम कशी मदत करेल आपल्याला. ते चॅप्टर जे आहेत थोडेफार नेखामा आहे, थोडाफार आपल्याला सांत्वन देण्यासारखा चॅप्टर्स आहे. त्यानंतर 17 चॅप्टर पासनं ते 24 चॅप्टर्स पर्यंत हे तोहाखोत आहेत. तोहाखोत म्हणजे प्रूफ आहे. तो जो रियालिटी चेक जो आहे तो आहे कसा हशेम बदला घेणार आहे, कसा रिव्हेंज घेणार आहे. उमोथा ओलाम म्हणजे नेशन्स ऑफ द वर्ल्ड मधनं हशेम कसा त्याचा बदला घेईल त्याचे चॅप्टर्स आहेत. त्यानंतर चॅप्टर्स आहेत 37 चॅप्टर्स आहेत. ते चॅप्टर्स आहेत हिस्कियाहू आणि सनखेरीबचे, जे आपण बघितलं ऑलरेडी याच्या बुक्स मधनं, मेलाखीमच्या बुक्स मधनं. त्याची स्टोरी, वाईडन स्टोरी, डिटेल्स जे आपण नाही बघितले मेलाखीमध्ये, आपण प्रयत्न केला आपण आणायचे बुक्स मधनं, की आपण आणले ते बुक्स मध्ये आणि आपण बघितलं चॅप्टर. पण आपण आता बघू स्टोरी अनफोल्ड होईल 37 चॅप्टर्स मध्ये, ऍज पर जसे आपण बोललो ऑलरेडी तशी. त्यानंतर 40 पासनं 67 चॅप्टर्स पर्यंत तिकडे नेखामा होत आहेत. नेखामा म्हणजे तिकडं बेमेत हशेम तिकडे आपल्याला सांगेल की कसा हशेम आपल्याला सांत्वन देणार आहे, कशा चांगली गोष्ट होणार आहेत. आणि कंटिन्युअस मध्ये 27 लास्ट चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये. पण हा बुक जो आहे तो फुल कम्प्लीट बुक आहे, तो हकोतचा स्प्लिट आहे. पण पण खाखामीम रामबाम बोलतात कुलो नेखामा मा कुलो नेखामा. तर बोलतात की जिकडं पण आपण बघू तो हकोत, आपल्या बुकमध्ये आपण बघू तो हकोत, तिकडं पण हशेम तिकडं एंडला आणते बुक मध्ये नेखामोत. आणि त्यामुळे या बुकला बोलतात कुलो नेखामोत. आणि मला असं वाटतं राफ खिदा नाही लिहित त्याचा, पण जसं मी बोललो राफ खिदा आणतात की मी कबाला मी पेले ओझेन, आपण शिकतो यशायाहू आफ्टर किंग्स आणि ना इर्मियाहू. मला असं वाटतं सांगायसाठी की जेव मस्पीक आपण बघितले किंग्सच्या चॅप्टर्स मध्ये, लास्ट चॅप्टर्स होते खूप पॉवरफुल, खूप स्ट्रॉंग चॅप्टर्स होते जे होते डिस्ट्रक्शनचे. त्याच्यानंतर थोडासा नेखामा आणि रियालिटी चेक का, कारण की आपल्या नवीची स्टाईल कशी आहे की प्रॉब्लेम यायच्या पहिले आपल्याला हशेम सांगते ओ बी केअरफुल, पुढे तुम्ही डेंजर टर्न्स आहेत, तुम्ही केअरफुल राहा आतापासनं. आणि अल्टिमेटली येतो आपण स्वतःला वाचवायसाठी. आणि ही आपल्या तोराची पद्धत आहे की तोरा आपल्याला पहिलेच वॉर्निंग देते सांभाळायसाठी. इशायाहू बद्दल आपण बोलू थोडासा. इशायाहू सगळ्या मताप्रमाणे, सगळ्या गमनाच्या सगळ्या मताप्रमाणे होते 120 इयर्स ते त्यांची लाईफ होती. आणि त्याच्यामध्ये रबेनू आशेर रोश ते त्यांच्या मताप्रमाणे त्यांचा नेबुआ होता फ्रॉम द टाइम योताम ला हे आला, चरात आली तेव्हापासनं, म्हणजे ते 6 इयर्सचे होते तेव्हापासनं 114 इयर्स ते बोलतात की यशायाहू नबी नी नेबुआ दिला, त्यांची प्रॉफेसी दिली ती दिली 114 इयर्स. सगळ्यात कमी ओपिनियन जी आहे यशायाहू नबी किती वर्ष प्रॉफेसी त्यांनी दिली ती आहे 86 इयर्स. आउट ऑफ 120 इयर्स सगळ्यात कमी म्हणजे 86 इयर्स 214 इयर्स होता की त्यांच्यामध्ये त्यांनी प्रॉफेसी दिली. इकडं अजून एक ओपिनियन आहे ज्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. आणि कोणी लिहिला पुस्तक का ही ओपिनियन डिस्कस करायला पाहिजे. कारण की जर तुम्हाला आठवत असेल आपण बोललो किंग्सच्या चॅप्टर्स मध्ये की यशायाहू नबीची मृत्यू कोणाकडनं झाली, त्याच्या ग्रँडसन कडनं. कोण होता त्याचा ग्रँडसन? मेनशेच्या हातामधनं त्यांची मृत्यू झाली. त्यांनी ते घुसले त्या टिंबरच्या झाडामध्ये, त्यांनी नाव बोलला, टिंबरच्या झाडामध्ये घुसले आणि जेव्हा त्यांच्या तोंडामध्ये ती करवत आली तेव्हा त्यांची मृत्यू झाली. आणि तिकडं आपण डिस्कस केला की कारण की इशायाहूनी बोलला की आम तमेस फताईम म्हणजे ज्या लोकांची लँग्वेज, ज्या लोकांचा तोंड जो आहे तो इम्प्युअर आहे, त्याच्यामध्ये मी बसलेलो आहे. आणि त्याच्यामुळे ज्युईश लोकांच्या बद्दल असा तुम्ही लँग्वेज वापरता, तिकडे त्यांची मृत्यू आली. त्यामुळे त्यांनी स्वतःनी ते पुस्तक नाही लिहिलं. बाकीचे जे नबी माहीत, अजून एक गोष्ट मी ऍड करतो पण परत आपण तिकडे रिटर्न येऊ. इशायाहू जे आहेत ते येतात कॅटेगरीमध्ये ज्याला बोलतात
נביאים הראשונים. נביאים הראשונים मध्ये येतात ישעיהו, ירמיהו, יחזקאל आणि आणि त्रे आसार जे 12 बुक्स आहेत, כן? आमोस, हबक्कूक, योएल, हे जे सगळे बुक्स आहेत ते एकत्र गमारामध्ये लिहिले की ते छोटे छोटे बुक्स आहेत, हरवले जातील, त्यामुळे ते एकत्र टाकले, त्यांना 12 बुक्स केले. अल्पी त्यांचा जो ड्युरेशन आहे, त्यांचं क्रोनॉलॉजी जी आहे ती वेगवेगळ्या टाइम्स मध्ये होती. यशायाहूला गमारामध्ये लिहिलं आहे की अवी अवोत नबी म्हणजे ते होते वन ऑफ द बिगेस्ट ऑफ द नवीज ऑफ द नवी. एक्सप्लेन करायसाठी ग्रा ग्रा लिहितात की मोशे रबेनू जे होते त्यांनी त्यांचा नेबुआ जो होता तो होता मी एक्सप्लारिया नेहिरा दे नेहिरा, एक्सप्लारिया नेहिरा दे नेहिरा मधनं होता, आणि बाकीचे नवी जे होते ते एक्सप्लारिया दे लो नेहिरा, एक्सप्लारिया दे लो नेहिरा. आपल्या दिवसांमध्ये आपल्या दिवसांमध्ये राव वाईस म्हणून एक मेफरेश आहेत, नाही राव आशेर वाईस, ते पोसेक आहेत, एक मेफरेश आहेत राव वाईस, आशेर वाईस आहे त्यांचं नाव, पण नाही आशेर वाईस पोसेक, याला दुसरे आशेर वाईस आहेत, यंगर आहेत. ते त्यांच्या पुस्तकामध्ये आणतात मिशबेचो जहाब, त्यांच्या पुस्तकामध्ये आणतात की एक्सप्लेन करायसाठी याचा अंडरस्टँडिंग काय आहे. बोलतात मोशे रबेनू जो होता त्यांचा नेबुआ जो होता म्हणजे तोरा, आपला खामिश 5 बुक्स जे आहेत आपले 5 बोलतात ना खामिशा खुमशे तोरा, 5 बुक्स ऑफ मोझेस, त्यांच्यामध्ये त्यांचा जो विजन होता तो जसा का टेलिस्कोप ज्या माणसाकडे आहे, कुठल्या माणसाकडे टेलिस्कोप आहे आणि त्या टेलिस्कोप मधनं खूप 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 लांब त्याला बघायला मिळते नवी, काय म्हणजे प्रॉफेसी. त्या 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 टेलिस्कोपला 2 लेन्सेस आहेत, एक लेन्स आहे मागच्या साईडला आणि एक लेन्स आहे पुढच्या साईडला. मोशे रबेनूचा जो टेलिस्कोप होता त्याच्या दोन्ही लेन्सेस क्लीन होत्या, त्यांच्या क्लीन लेन्सेस होत्या, आणि त्यामुळे मोशे रबेनूची जी प्रॉफेसी होती ती क्लिअर प्रॉफेसी होती, म्हणजे काय तुम्हाला डाऊट करायला काय गरज नाही, जसा हशेमनी सांगितला तसा मोशे रबेनूने आपल्याला सांगितला, वय दबे मोशे बिद्युक माशे कादूस सांगितलं. बाकीचे नवी जे होते त्यांनी आपल्याला प्रॉफेसी जी दिली ती होती एक्सप्लारिया दे लो नेहिरा. त्याच्यामध्ये राव वाईस एक्सप्लेन करतात मिशपेजो जहाब मध्ये, ग्रा लिहितात की त्यांची नेबुआ जो आहे तो होता एक्सप्लारिया दे लो नेहिरा. आणि या लो नेहिराचा अर्थ काय आहे तर बोलतात की नेव्हीम रिशोनी म्हणजे जे पहिले नेव्हीम होते, जसं मी नाव घेतला इशायाहू, यहेस्केल, यिर्मियाहू आणि त्रेआसार, ते जे नवी जे होते त्यांची जी बायनाक्युलर्स जे होते त्या बायनाक्युलरची एक काच जी होती ती माखलेली होती, ती बरबटलेली होती, त्याच्यावरती घाण होती. त्यामुळे त्या नवीच्या पॉवरमुळे म्हणजे नवीच्या स्खुयोत मध्ये त्यांनी जे बघितलं ते आपल्याला ट्रान्सलेट करून सांगायचे, म्हणजे हाशेमला सांगायचा होता मेसेज आणि तो दिले गेला थ्रू अ प्रॉफिट, आणि या प्रॉफिटचा जो बायनाक्युलर होता म्हणजे त्याला जसा दिसला त्याप्रमाणे आपल्याला त्यांनी सांगितलं. त्यामुळे आपण बघू जेव्हा आपण इर्मियाहू मध्ये आणि यहेस्केल मध्ये, यहेस्केल जे आहेत फायनल स्टेजेस मध्ये, जसं मी बोललो की यहेस्केल जे होते ते होते खुचला आरेच म्हणजे डिस्ट्रक्शनच्या नंतरचे जे नबी होते, त्यांच्या नेबुवत मध्ये त्यांना ऍक्शन्स करायला लागले, कुठले कुठले मोठे ऍक्शन्स की ज्याच्यामध्ये आपण बघू अजून 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 एक नवी होशेया नवी, तिकडे मग त्यांना ऍक्शन करायला लागले की त्यांना लग्न करायला लागला बाई बरोबर, मी किती वेळा डिस्कस केला, त्या स्पेशल बाई बरोबर तिला लग्न करून तिला इकडनं पोरं आणल्यानंतर मग त्यांना समजला की नेबुआ काय होता. पण यशायाहू जे होते ते होते त्यांना बोलतात अवी अवोता नवीम, म्हणजे त्यांचा जो रोखाव दात, त्यांचा जो अंडरस्टँडिंग होता इमेजेसला ट्रान्सपायर करायचा तो खूप मोठा होता. त्यामुळे गमारा मध्ये लिहिला आहे मसखत बखोत एंडला दफसामेक आलेफ जिकडे लिहिला आहे की ज्याला कोणाला दिसते इशायाहू स्वप्नामध्ये, ज्याला कोणाला दिसते इशायाहू स्वप्नामध्ये त्यांनी यचपेला येशुआ म्हणजे त्यांनी एक्सपेक्ट करावा की त्याला कुठून तरी मदत येणार आहे. फक्त तो त्याच्या स्वप्नामध्ये बघते की त्याला यशायाहू दिसला, आणि गमारा बोलते की जर त्याला दिसते की तो बोलते स्वतः यशायाहू, बोलता नासाक येते येशुआ म्हणजे गजा त्याच्यावर त्याला ऑलरेडी तसं काय त्याला मदत आलेली आहे.
गमारा नाही बोलते, मी माझा ऍड करतो बोलायसाठी की जो माणूस बेमेत येते आणि बसते आणि शिकते यशायाहू, त्याला किती मदत येऊ शकते बेजात हशेम त्याच्या मेरिटमध्ये. पुस्तक जो आहे तो कोणी लिहिला तर लिहितात की कोणी लिहिला पुस्तक, बोलतात खिसकियाहू वे सियातो. का लिहिला गमारामध्ये? बाबा बात्रामध्ये लिहिलाय खिसकियाहू वे सियातो. खिसकियाहू वे सियातो, इकडे खूप मोठा प्रश्न आहे की अरे खिसकियाहू वे सियातो, खिसकियाहूची मृत्यू झाली इशायाहूच्या पहिले, कारण की इशायाहूला मारला कोणी? त्याच्या नातवानी. तर कसं काय होते की खिसकियाहूनेचं पुस्तक लिहिला? तर बोलतात इकडं मेफर्शिम, गमारा आत्मा बोलते इकडे की अरे सगळेचे सगळे तलमिदीम, सगळेचा सगळा तोरा जो होता खिसकियाहूच्या दिवसामधला, तो होता तोरा बिस्कुट खिसकियाहू. का? कारण की खिसकियाहूच्या दिवसामध्ये खिसकियाहूने पहिली गोष्ट बमोत त्यांनी काढून टाकले, ते जे ऑल्टर्स होते ते त्यांनी काढून टाकले. दुसरी गोष्ट त्यांनी काढून टाकली, सगळ्या अबोधाजराचे टेम्पल त्यांनी डिस्ट्रॉय केले. तिसरी गोष्ट त्यांनी सगळ्यांना कंपल्सरी केला तोरा शिकायसाठी. गमारामध्ये लिहिलाय की लो मच्चू येलेद वियलदा इश ओ इशा שלא היו חזק, לא היו יודעים בטומאה בזמן खिसकियाहू, म्हणजे खिसकियाहूच्या वेळामध्ये. त्यामुळे बोलतात की जसे काही सगळेचे सगळे स्टुडंट जे होते ते खिसकियाहूचे होते, आणि त्यामुळे ज्यांनी कोणी पुस्तकं लिहिली नंतर ते सगळ्या खिसकियाहूच्या पुस्तकाने लिहिले. खिसकियाहू वेसियातो, खिसकियाहूच्या स्टुडंट्सनी. त्यामुळे नंतर पुस्तक लिहिलं गेलंय. हा पुस्तक नाही मत आहे की इर्मियाहूने लिहिलाय. इर्मियाहूने खेन लिहिलाय किंग्स, इर्मियाहूने खेन लिहिला शोफ्तीम, पण आणि ऑब्व्हियसली त्यांचा पुस्तक. पण इकडं जो मत आहे तो एक मत आहे की ओशया बेन बेएरी त्यांनी, म्हणजे ओशया नवी त्यांनी लिहिला होऊ शकते हा पुस्तक. कारण की त्यांना 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 त्यांच्या हातातनं पुस्तक नाही लिहिलं गेलं. यशाया जसं मी बोललो, मताप्रमाणे आपल्या गमाराच्या मताप्रमाणे 86 इयर्स, मिनिमम 86 इयर्स टू 114 इयर्स त्यांचा नेबुआ होता. आणि त्यांनी त्यांचा नेबुआ जो होता तो होता ऍज पर फोर किंग्सच्या मध्ये त्यांचा नेबुआ होता. उजियाऊ, योताम, अखाज आणि खिसकियाहू. चार मधले तीन किंग्स जे होते ते मोठे मोठे चदिकीम होते. अखाज जसं आपण बघितला, तो त्याची बॉडी हिसकियाहूनी काढून येरुशालामध्ये तुडवली, आणि त्यामुळे गमारामध्ये डिस्कशन आणलंय की अफिलू अखाजला शेअर आहे का वर्ल्ड टू कम मध्ये. आणि आणि त्यांनी चार 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 किंग्सच्या मध्ये त्यांनी त्यांनी त्यांचा नेबुआ दिला. कॅन इशायाहू मध्ये जसं मी बोललो ऑलरेडी डिस्कस आहेत, नेखामा पण आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे तोफाखूत पण आहेत. पण अल्टिमेटली हा पुस्तक एंड होते नेखामामध्ये. त्यामुळे खजाल इकडे लिहितात कुलो नेखामा. पण 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 याच्यामध्ये खूप सारे तोफाखूत पण आहेत. तर बेजात हशेम आपण इथपासनं इथपासनं आपण चालू करू हजोन इशायाहू. हजोन इशायाहू हा जो चॅप्टर आहे तो चालू होते. हा शिव, अजून एक गोष्ट, हज नेबुआ जो आहे इशायाहू नबीचा, तो 7 चॅप्टरच्या पहिले चालू नाही होणार. इथपर्यंत फक्त तोखाको चालू होतील आणि चॅप्टर चालू होईल 7th. गमारा विचारते अरे मग याचा खजोन इशायाहूनी का चालू केला चॅप्टर? अरे 7 चॅप्टर मध्ये चालू होतं, 7 चॅप्टर मध्ये चालू करायला पाहिजे त्याचा पुस्तक. काय बोलते तोरा? गमारा बोलते एन मेउखार उ मुकदाम बतोरा, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ड्युरेशन मध्ये आहेत. नाही कुठल्या गोयली गोष्ट नंतर उदू गोष्ट. याला तोराचा जो स्टेदर जो आहे तो ऍज पर नेबुआ आहे. अजून काय बोलायचं राहिलाय तो बस आहे इथपर्यंत. अजून एक मला बोलायचं होता पण जाऊ दे, आपण चॅप्टर चालू करू. मागच्या वेळेला जो आपण हे बघितला होता टॉपिक नेबुखादनेचरचा, आणि त्याचा जो त्यांनी ते ससा खाल्ला होता तो कसा रिलेटेड आहे ह्याच्याशी, यवानशी आणि खानुका बरोबर. त्याचा पुढच्या ऑपॉर्च्युनिटीला आपण थांबू, जेव्हा येईल तेव्हा आपण चालू करू इशायाहूचा अभ्यास आतमधनं. लिहिला इकडे चॅप्टर मध्ये शुभ, जसं बोललो की हा चॅप्टर जो आहे तो आपण वाचतो तिशा बेआवच्या आदल्या शब्दात मध्ये, त्याला बोलतात शब्दात खजोन. तिकडं आपण हा चॅप्टर वाचतो. इकडे लिहिला आहे खजोन यशायाहू बेन आमोच
אשר חזה על יהודה וירושלים בימי עוזיהו, יותם, אחז, חזקיהו מלכי יהודה. טוב, इकडं इकडं लिहितात नवीमध्ये पण आपण उघडू अशी इकडे लिहितात खजोन बोलतात इकडं 4 लँग्वेजेस आहेत, 4 लँग्वेजेस ज्याच्यामध्ये नेबुआचे लँग्वेजेस एक्सप्लेन करतात आणि सगळ्यात डिफिकल्ट जी नेबुआची लँग्वेज आहे, सगळ्यात डिफिकल्ट जो नेबुआ म्हणजे प्रॉफेसीची जी लँग्वेज आहे त्याच्यामध्ये खजोनची जी लँग्वेज आहे ती सगळ्यात डिफिकल्ट लँग्वेज आहे. इकडे लिहिलं आहे खजोन इशायाव म्हणजे जसं लिहिलं आहे खजूत कशा राहिती, म्हणजे खजूत कशा राहिती बोलतात म्हणजे डिफिकल्ट गोष्ट बघितली. इकडं रदाक लिहितात की काय इकडं अर्थ आहे सांगायला. इकडे लिहिलं आहे खजोन इशायाव बेन आमोच अशर खजा. का सांगायला पाहिजे बेन आमोच? मग आपल्याला माहिती नाही की कुठल्या ट्राईब मधनं होता इशायाव. बोलतात की आमोच आणि आमचिया हमेलेक अखीम आयु, ते दोघं जण मित्र होते, म्हणजे तो ब्लड होता इशायाऊचा जो ब्लड होता तो रॉयल ब्लड होता मेल मलखे येहुदा. त्याचा आबा आणि त्याचा आबाचा आबा ते पण नबी होते. बेन आमोच आणि आमच्याव बोलतात ज्या नबी, म्हणजे आमोच आपण जेव्हा बघितला तेव्हा आपण नाही बघितलं. रदाक इकडे आणतात का सांगितलं की आपल्याला माहिती नाही तो कोणाचा कुठल्या ट्राईब मध्ये नव्हता. नाही, इकडे रदाकला सांगायचं आहे की त्यांचे आबा जे होते आमोच ते राजा पण होते आणि ते नबी पण होते. फक्त तिकडं आपल्याला का नाही सांगितला, कारण की तिकडं ते राजाचा रोल आपण डिस्कस केला. इकडं आपण जेव्हा येतो सांगायला इशायाऊचा तेव्हा आपण तिकडे डिस्कस करतो तिकडे त्यांच्याबद्दल, आणि त्यांचा आबा जे होते ते पण होते नवी. ग्रा इकडे लिहितात की सगळे जे रोल्स आहेत, सगळे जे आम्ही इस्रायल आहे, जसा कालच्या एचखाईमच्या शिवर मध्ये आम्ही डिस्कस केला, तिकडं बोललो की केतेर मध्ये समजा केतेर आहे, केतेर मध्ये त्याचे 10 स्फिरोत आहेत. त्या प्रत्येक केतेरला केतेर खोखमा दे केतेर, बिना दे केतेर वेखुले आजपर्यंत एंड पर्यंत. इकडं ग्रह आणतात कोला मेलाखीम म्हणजे सगळे जे किंग्स आहेत ते स्फिरोत दे मलखूत मध्ये येतात, ते मलखूतच्या स्फिरोत मध्ये येतात, त्यामुळे त्यांना बोलतात मलखूत. आणि दीना दे मलखूता दीना त्याच्यामुळे बोलतात कारण की त्यांची जी दीन जे आहे ते सगळे दिनीम जे आहेत ते मलखूतला उतरतात आणि तिकडनं ते दीन देतात, त्यामुळे तो दीना. पण नवी जो आहे तो येते स्फिरात नेतकच्या स्फिरामधनं येते, होद मधनं पण आहे दुसरे नवी पण हा जे नवी आहे तो येते मिस्फिरात अनेचक. आणि बोलतात सगळेचे सगळे कनेक्ट होऊन ते अल्टिमेटली आम्ही सगळे कनेक्ट करतात. त्यामुळे जरी जरी आपण बघतो की कुठं कोणाच्या बद्दल डिस्कशन केलाय, तो सांगायला की अल्टिमेटली तो पार्ट होता त्या एका याचा आणि तो तिकडे तो डॉमिनंट होता, पण बाकीच्या ह्याच्यामध्ये सगळीकडे तो कनेक्ट होता आणि तो कोणाला कॅन्सल आउट नाही करत. इकडं अजून एक गोष्ट आहे इकडं राशीमध्ये आणि इकडं मेफर्शीमध्ये आणलंय की आपण बघू इर्मियाव आपण बघू इर्मियाव मी मोस्टली इर्मियाव आणि टू सम एक्सटेंट हेस्केल पण त्यांचा जो नेबुआ होता तो एक्सेप्ट नाही केले गेला कोलका आम इस्रायलमध्ये त्यांचा जो नेबुआ होता तो एक्सेप्ट नाही केला गेला अफिलू आत कधी का की त्यांच्या मागे रेदिफोत पण झाले. रेदिफोत म्हणजे त्यांच्या मागे लोक त्यांना असे नेबुओ सांगायचे की ते त्यांना त्यांना पळवून लावायचे, त्यांना त्रास द्यायचे, त्यांना त्यांचं नुकसान करायचे. बघू आपण हेस्केल मध्ये पण इर्मियाव मध्ये पण इशायाव मध्ये बोलतात खजाल आणि बोलतात मेफर्शीम की हा जो नबी होता सगळ्यात कमी अश्पालोत म्हणजे सगळ्यात कमी त्याचा इन्सल्ट झाला, सगळ्यात कमी त्यांना पाडले गेला. आणि बोलतात त्याच्या मागे रिझन काय होता, तर बोलतात त्यांच्या मागे रिझन होता की फर्स्टली ते होते रॉयल ब्लड, कारण त्यांचे आबा राजा होते, त्यांचा भाऊ राजा होता. आणि जेव्हा हशेमनी विचारला, म्हणजे खाखामीम लोक ऑब्विसली जेव्हा नेबुआ येते जसं आपण बघितला की जसं मी डिस्कस केला तुमच्या बरोबर की रामखालच्या पुस्तकांमध्ये आणलाय
स्कूल्स ऑफ नेबुआ, जिकडं कारण आपण बघितला याच्यामध्ये पण 11 नवीच्या चॅप्टर्स मध्ये पण, आणि बाकीच्या इकडे आपण चॅप्टर्स बघितला की त्यांच्यामध्ये ईदो नबीच्या चॅप्टर मध्ये पण बघितला की त्यांचे स्कूल होते, ते शिकायचे तिकडे वर्षानुवर्ष शिकायचे आणि मग ते यायचे लेवलला की जिकडं तो व्हायचा, जिकडे ते बोलायचे ते नवी त्याला मिळायचा. बाकीचे होते बिने नेव्हीम, केन आपण बघितला बिने नेव्हीम, माझे बिने नेव्हीम ते अजून ट्रेनिंग मध्ये होते, ते इंटर्न्स होते. त्यांना ती लेवल यायच्यासाठी नवीची स्वतःला कॅन्सल आउट करायला लागायचा. जेवढा तो माणूस स्वतःला कॅन्सल आउट करते तेवढा तो लवकर येते वरती नवीच्या लेवलला. आणि जसा मी तुम्हाला बोललो की त्यांना विचारायचे प्रश्न, तुम्हाला शास माहिती आहे का, तुम्हाला हे माहिती आहे का, तुम्हाला पोस्की माहिती आहेत का, कॅन 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 अल्टिमेटली द्यायचे तुमची मिदोत चेक करायला. आणि ते विचारायचे, समजा तुला कोणी तुझा इन्सल्ट केला, तुला मम्माश चोर बोलला आणि तू बेमेत काय नाही चुकी केलंय आणि हे नाही ते नाही, आणि सगळ्यांच्या समोर आणि जिकडे लोक तुला रिस्पेक्ट करतात तिकडे येऊन त्यांनी तुझी इज्जत काढली, तुला कसा वाटते, तू काय करतोस? बोलते मी काय नाही करत, मी एक्सेप्ट करतो की हशेम कडनं आलं ही गोष्ट, आणि आणि जे होय मी त्याच्या पुढे ऍक्शन काय घेत नाही, त्याच्यावर मी राग नाही करणार, त्याच्यावरती मी ओरडणार नाही, त्याचा धिक्कार नाही करणार, त्याच्याबद्दल जाऊन बाहेर लोकांना जाऊन सांगणार नाही, काय नाही काय नाही काय नाही. וזהו, आणि मी ऍक्सेप्ट करेन की हशेमने मला ही गोष्ट पाठवली. तो बोलतो יפה מאוד, כל הכבוד, מידות טובות, יפה. पण आतमधून तुला कसं वाटतं? बोलतो आतमधून मला वाईट वाटतं. तर हा आतमधून तुला वाईट वाटतंय अजून, म्हणजे तू अजून तू लेवलला नाही आलायस तिकडं की जिकडं तू येऊन बोलशील की हशेम कडनं आहे, तर मी सगळी जसं बोललो की का वाशवा ज्याला बोलतो आपण, की तू जातोस ओ बार मिtzवाला, ओ ब्रीथला, ओ मैताला, ओ लग्नाला, सेम त्याचा जो लेवल जो आहे तो सेमच आहे, कारण की ही गोष्ट आणि ही गोष्ट सेमच आहे, हाशेमने पाठवले. तसाच इकडं पण त्यांनी, जेव्हा हाशेमनी बोलला की कोणाला इकडं पाहिजे, काय हाशेमनी जेव्हा नेबुआ विचारला आणि त्यांनी विचारला की कोणाला इकडे पाहिजे माझ्या नेशनला प्रूव्ह करायला, कडक गोष्टी सांगायला, स्ट्रॉंग गोष्टी सांगायला, इशाक बोले मी सांगेन. बोलतात हा तू सांगशील, ओके मी सांगेन. बोलतात त्याच्यामुळे हाशेमनी जसं काय त्यांच्या त्यांच्या नजरेमध्ये, लोकांच्या नजरेमध्ये खैन दिला. खैन म्हणजे ग्रेस दिला, की जरी आपण बघू खेन, आपण बेजा हाशेम आपण नाही आज खूप बघू, पण आपण बघू की पुढच्या वेळेला बेजा हाशेम फुल फुल चॅप्टर बघू. घासून कशा काय, इकडे तुम्ही थर्ड चॅप्टर बघा, इकडे लिहितात यदा शो कोनेऊ व खमो अबूज बालाव इस्रायल लो यदा आम्ही वेलो बोनन. म्हणजे इकडे बोलतात की अफिलू गाढव आणि आणि बैल, त्यांना माझ्या लोकांपेक्षा जास्ती अक्कल आहे, कारण की त्यांना माहिती आहे, गाढवाला माहिती आहे की त्याला खायला कोण देते, आणि त्या बैलाला माहिती आहे त्याला कोण त्याला चरते, आणि माझ्या लोकांना माहिती नाही की मी त्यांना खायला देतोय, मी त्यांना काढला मिtzrayim मधनं, मी त्यांना सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं काढला आणि अख्ख्या इकडं त्यांना नेशन दिला, त्यांना त्यांना वरची लेवल दिली, त्यांना किंग्स दिले, त्यांना हे केला, आम्ही लोहित होणार आणि माझे माझे नेशन जे आहे ते माझ्याकडे बघायला तयार नाही. बघू इकडे स्ट्रॉंग तोखाक होत आहेत, पण हाशेमनी त्यांना प्रोटेक्शन दिला. पण आपण जेव्हा बघू खिसकी आहो, जेव्हा आपण बघू इर्मी आहो, जेव्हा आपण बघू शाया, जेव्हा आपण बघू हाशेमला त्यांना कन्व्हिन्स करायला गेला, अफिलू मोशे रब्बेनू, कॅन मोशे रब्बेनूला पण मामादसने हाशेमला कन्व्हिन्स करायला लागला की तू तू जा माझ्या नेशनला सांग ना मी कोण आहे, माझा 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 माझी लँग्वेज हे आहे, माझी तुटलेली तोत्रा आहे. यशयाहू होते, बोलतात नाही मी जाऊन सांगेन, बोलतात मी जाऊन सांगेन, त्यांनी ऍक्सेप्ट केला, त्यामुळे त्यांना लोकांच्या मध्ये खेन दिला की सगळ्यात कमी आशपालोत, सगळ्यात कमी बिजायोन इशायाहू हा नबी त्यांना मिळाला. बोलतात इकडे खजून इशायाहू, खजूत कशा डिफिकल्ट 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 नेबुआ इकडं आहे. इकडं मतभेद आहे कशाबद्दल इशायाहू बोलतील. ओ एक मत आहे की इशायाहू बोलतील की 10 ट्राईब्स जे जे लॉस झाले हे सनखेरीच्या दिवसामध्ये त्याच्याबद्दल बोलतील, ओ बोलतात डिस्ट्रक्शन बद्दल. आणि आपल्याला माहिती आहे, जसं मी बोललो की 4 राजा जे होते, 4 राजामधले 3 राजा जे होते ते ते जसं आपण बोललो योता योताम योताम बद्दल आपण काय बोलतो मला आठवतंय? योताम बद्दल तुम्हाला मी सांगितला की तिकडं लिहिलं आहे योताम बद्दल की योताम होते शोरेश नेशामा, त्यांची नेशामा जी होती ती होती राबी शिमोन बर योखायची नेशामा शोरेश मध्ये होते.
योताम. त्यानंतर त्यानंतर आपण बोललो की बाकीचे जे होते त्याच्यामध्ये फक्त अखाज जो होता तो होता रशा. खिसकियाहू त्याच्यामध्ये होती मशियाकची मशियाकात नव्हता, मशियाक अप्पेन केन. त्यानंतर लिहिला उजियाव बद्दल पण लिहिला की तो एवढा सद्दिक होता की त्याला बेमेत सर्व करायचा होता हाशेमला. पण अल्टिमेटली त्यांनी एक चूक केली. तो बोलला की गाऊला गाऊला मेलेख बसार वेदाम यशरेत एत मेलेख העולם. म्हणजे मी एवढ्या माझ्या हातामध्ये, तुम्हाला आम्ही फक्त रिपीट करतोय की आपण या गोष्टी पण कितीतरी वेळा आपण बघितल्या आपल्या किंग्स मध्ये. आणि तिकडे आपण बघितलं की त्यांनी जाऊन तिकडे केतोवेत ऑफर केला आणि त्याच्यामुळे निचतगा म्हणजे त्यांच्यावरती कोड फुटला. आणि गमारमध्ये कोड ज्याच्यावरती फुटला जो तो सकाळी मेला, त्याचे मृत्यू झाले. बोलतात तसे चार मधले 3 राजा जे होते ते मोठे मोठे सद्दिकीम होते. तुम्ही जाऊन सांगता की तुम्ही बघा काय होईल. बोलते 210 इयर्स बिफोर बिफोर डिस्ट्रक्शन इशाया सांगतात की डिस्ट्रक्शन होणार, टेम्पलचं डिस्ट्रक्शन होणार. बोलतात कोण ऍक्सेप्ट करणार. आणि आपण इकडे बघू, इकडे लिहितील बायकांबद्दल की ते कशा जायच्या, दोन बुटक्या बायकांच्या मध्ये उंच बाई. आपण बघू याच्यामध्ये गमारामध्ये आपण ऑलरेडी बघितलंय, गमारा मस्कत बॉखत मध्ये बघितलंय. पण ते दाखवायसाठी बोलतात सवार गदोर, म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये असे ते काय घालायचा, ते उंच दिसायचे अजून दाखवायसाठी. म्हणजे बाहेर बनोत सियोन बोलतो, बनोत सियोन. सियोन म्हणजे सियोन जो आहे, निकुदात सियोन जे आहे तो बोलतात ऍक्च्युली कोदेशा कोदशी मधला जिकडं पॉइंट जिकडनं हशेमनी वर्ल्डचा क्रिएशन चालू केला, सियोन आणि निकुदात सियोन. सियोन जो आहे सियोन तो आहे अतेरत यसोद, केन. अतेरत यसोद म्हणजे तो सेंटर पॉइंट. आणि त्याच्या मधला जो निकुदात सियोन जो आहे तिकडच्या पोरी, म्हणजे ज्या ज्या पॉइंट पासून क्रिएशन आपण चालू केल्या त्यांच्या पोरी दाखवायसाठी आपण बघू बेजा हशेम. जेव्हा आपण इर्मियामध्ये येऊ तेव्हा आपण बघू कसे बनोत सियोन यांच्याबद्दल लिहिलंय की त्यांनी बोला काय फरक पडते, आम्ही एवढ्या सुंदर आहोत, आम्ही एवढ्या चांगल्या आहोत की आम्ही त्यांच्याबरोबर लग्न करू, ते येतील दुकास दुकास म्हणजे त्यांचं ड्यूक्स, त्यांचे जे मिनिस्टर आहेत त्यांच्यावर आम्ही लग्न करू, त्यांच्यावर आपण जाऊ. आणि बेमेत जेव्हा ते आले सिटीमध्ये येरुशालायमध्ये तेव्हा त्यांच्या त्या चॅरियोट्स मध्ये चढल्या आणि त्यांना ते घेऊन चालले होते. आणि हाशेमनी काय केला, हाशेमनी त्यांचा मकोर खोला, म्हणजे त्यांना मेन्सिस आला आणि त्यांच्या चॅरियोट्स मधनं रक्त यायला लागला. आणि तिकडे लिहिलंय की त्यांना त्यांनी सरळ गाळच्यातनं फेकून दिला बाहेर चॅरियोट्स मध्ये. म्हणजे जो हाशेमच्या अगेन्स्ट जाते त्याला, तो किती पण त्याचं माहिती आहे, त्याला वाटत होतं की मी असा प्लॅन करीन तसा प्लॅन करीन. बोलतो हाशेम बोलते मी सगळा इकडे प्लॅन केलंय. निकुदात सियोन त्याच्याबद्दल तिकडे लिहिलंय सियोन, त्यामध्ये इकडे बनोत सियोन लिहिलंय. बघू आपण हे पण चॅप्टर मध्ये. इकडे लिहिलंय खजोन इशायाहू बेन आमोच सांगायसाठी की ते होते यहुदामधनं आणि ते रॉयल ब्लडचे होते. अशे खजा आल यहुदा विउशालायम, अशे खजा आल यहुदा विउशालायम. दोन गोष्टी जसं बोललो सांगायला सांगायला की एक्सपल्शन होईल, म्हणजे गलूत मध्ये जातील, त्यांचा एक्झाईल होईल यरुशालेमच्या लोकांचा की ते तोरा सांभाळत नाही म्हणून. ओ ओ यरुशालेमच्या लोकांना सांगायला की जर तुम्ही वागले इस्रायल सारखे म्हणजे यहुदा सारखे तर तुमचा पण एक्सपल्शन होईल जसा इस्रायलचा एक्सपल्शन झाला. दोन गोष्टी, डिस्ट्रक्शन एक्झाईल, याच्या दोघांच्या बद्दल गोष्टी आहेत. असे खजा यहुदा वी उशालाईम बेमे उजियाऊ, केन पहिला राजा. जसा बोलो उजियाऊ जेव्हा त्यांना मिचतरा झाला मत आहे बेमे उजियाऊ, इकडे लिहितात अरबा मेलखीम हलालू किप्पेach बियमाव. सखीम इकडे लिहितात राशी अरबा मलाखीम हलालू किप्पेach बियमाव, म्हणजे यशायाहूच्या दिवसामध्ये 4 मेलाखीम संपले आणि हे 4 मधले 3 लोक मोठे मोठे सद्दिकीम होते. बियोम शनिचतरा उजियाऊ שראתה שכינה עליו, बोलतात מה זה שראתה שכינה עליו, त्याच्यावरती त्याला हे आला ऑलरेडी, त्याला नेबुआ आला त्या दिवशी, כן, פסחים आणलंय. त्यानंतर इकडे लिहितात ונתנבא כל ימי מלכים הללו עד שעמד מנשה והרגהו, त्याला जेव्हा त्यांनी मारला तेव्हा וזהו तिथपर्यंत. आणि बोलतात त्यांनी चार मेलाखीम संपवले. इकडे पेसाखीम मध्ये आणलाय की इकडनं आपण शिकतो की रब्बानूत कप्याख येत बाल्या, म्हणजे जो कोण जाते आणि त्याला स्वतःला टायटल्स घेते राव रशी जे
कप्याख את बाला त्यांना संपवते. तसेच मेलाखीम पण आहे तिकडे मग आपले अफिलू जरी ते चद्दीकीम होते त्याच्यामध्ये. इकडं बरेच मेफरशेम आहेत जसं आपण बघितला बेनाई सखा हसिदिश एक वोट आणला इकडे. आपण कंटिन्यू करू आपल्या त्या स्टाईलनी गमावत मध्ये गमावत मिदर्शी खूप मोठे ग्राफ पण आहे बेजा असे पुढच्या वेळेला आपण हा चॅप्टर कंटिन्यू करू आणि आपण इकडे बघू अजून त्या इकडं मी थोडंसं वाचतो ग्रामध्ये इकडे लिहित आहेत חוזה הוא שם תואר ושם המקרה, אבל שם העצם הוא מהשם. אז म्हणजे השם कडनंच होता, अफिलू खजोन जो होता तो जरी त्याला दिसते पण מהשם, सांगायला מהשם. शुभ आपण जसं बोललो की जी लाईट जी येते ती वर्ण येते नवीकडं, ती येते थ्रू हशेम. अल्टिमेटली लाईट जी आहे त्याला ती दिसते ती थ्रू नवी थ्रू ספירת הנצח. שימו שמיים והאזינו הארץ, שימו שמיים והאזינו הארץ כי השם דיבר. בנים גידלתי ורוממתי והם פשעו בי, הם पशू बी. बोलतात इकडे केन खूप जसं मी बोललो याच्यामध्ये या चॅप्टर या पुस्तकामध्ये पसुकीम जे आहे ते रिपीट होतील जे आपल्या नमाजीमध्ये येतात बऱ्याच वेळेला ते आपले होतील. इकडे लिहिलं आहे शिमू शमाईम והאזינו הארץ, इकडे מפרשים म्हणतात משה רבנו לילה האזינו השמיים ותשמע הארץ, דברים מדהים. इकडे लिहिलं आहे משה אמר האזינו השמיים ותשמע הארץ. ולמה שנה ישעיהו את הלשון? म्हणजे ישעיהו मध्ये का त्यांनी उलटा लिहिला? बोलतात שמעו שמיים, इकडे להאזינו השמיים, ותשמע הארץ, इकडे लिहिलं आहे האזיני הארץ. का इकडे उलट लिहितात? रशू लिहितात शानू रबानन बोलतात, रबानन लोकांना सांगितलं इकडे लिहितात בדבר זה ומדרשות רבות פרשו האזינו, כן? राशी तिकडे पण सांगतात. इकडं आपल्याला राशी सांगतील की काय इकडे लिहिलंय. बोलतात मसगत अबोधा जरा, כן? मसगत अबोधा जरा मध्ये स्टार्टिंगला पहिल्या पेजवरती काय लिहिलंय तिकडे लिहिलं आहे की एंड ऑफ द डेज मध्ये, כן? ममाश पहिल्या पेज मध्ये खालती एंडला आणि दुसऱ्या पेज मध्ये वरती तिकडे लिहिलं आहे की एंडच्या डेज मध्ये हशेम येईल आणि बोलल की ज्यांनी कोणी तोरा त्यांनी केला, ज्यांनी कोणी तोरा सांभाळला त्यांनी त्यांचा रिवॉर्ड घ्यावा आणि सगळे नेशन्स येतील तिकडे आणि ते त्यांचा रिवॉर्ड मागतील आणि बोलतील हा तुम्ही काय केला, तर बोलता आम्ही रोड्स बनवले. तुम्ही काय केला, आम्ही बनवले शूक, आम्ही बनवले मार्केट प्लेस. का बोलतात हा इकडे येऊन लोक ट्रॅव्हल करतील आणि तोरा शिकतील हे ते म्हणून आम्ही हे बनवला. पारसीम लोक, केन रोमाईम सगळे लोक येतील आणि ते त्यांचा रिवॉर्ड मागतील. आम्ही ब्रिज बनवले, आम्ही हे बनवले. इकडं त्यांना हशेम उत्तर देते आणि बोलते शोतीम शेबखेम असीतेम जे बिश्विल जे, त्यांना सांगतो तुम्ही का बनवले रोड टॅक्स करायसाठी, तुम्ही हे कशाला बनवले धंदे करायसाठी, हे करायसाठी ते करायसाठी. हशेम तिकडे त्यांना प्रूफ देते. मग बोलते लोक विचारतात आम 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 म्हणजे जे नेशन ऑफ द वर्ल्ड आहे ते बोलतील तुम्ही दाखवा आम्हाला ज्युईश लोकांनी तोरा सांभाळला. बोलतात मला ज्युईश लोकांनी तोरा सांभाळला हे सांगतील तुम्हाला. शमाईम व्यावेच गीदू, शमाईम व्यावेच म्हणजे धरती आणि आकाश सांगतील. बोलतात की जसा मोशे रबेनू लिहिला हाजीन व शमाईम आणि इशायाहूनी जसा लिहिलाय शिमू शमाईम. बोलतात का बोलतात की समजा कोणी येऊन विचारला की बेद्दीन मध्ये समजा आणला धरतीला आणि तिला विचारला तू इजांत म्हणजे तू जवळ ना ऐकलास इजांत. बोलतात नो आणि शमाती. का कारण की तिकडे लिहिलाय शिमू शमाईम व्याजीन या आगेच, म्हणजे इकडे लिहिलाय हाजीनो आणि तिकडे लिहिलाय सॉरी हाजीन व शमाईम तिश्मा हा आगेच म्हणजे नो आणि शमाती म्हणजे मला ऐकणं आलाम ना ऐकला. आणि जर शमाईमला विचारला एजान ते बोल नाही शमाती. तर म्हणून बोलतात की समजा जिकडं बेदीन मध्ये समजा दोन बेदीन मध्ये म्हणजे तोराच्या बेदीन मध्ये त्यांचे दोन दोन विटनेसेस मध्ये जर त्यांच्यामध्ये मतभेद असेल त्यांच्या लँग्वेज मध्ये तर दोघं जण पसूल होतात, दोघं जण कॅन्सल आउट होतात. त्यामुळे जसं काय इकडं हे दोघं जण कॅन्सल आउट होतील, इशायाहू नबीने त्यांनी प्रयत्न केला की हे दोन विटनेसेस जे आहेत शमाईम व्यारेच ते तकेफ होतील, ते राहतील अदाईन कशेर. का तुम्हाला विचारत हजीन केन केन इजान लामा की तिला की यांनी सांगितला इशायाहूनी सांगितलं शमात केन शमाती गा केन शमाती गा जाऊ दोघांचे येदू त्याच्याकडे. तिकडं मसकेत गमारामध्ये मसकेत अबोधा जरामध्ये तिकडं लिहिलंय की केन स्टाम ऍडिशन मी सांगतोय तिकडे लिहिलंय की तिकडे लिहिलंय की लोक बोलतील नाही जे नेशन्स आहेत ते बोलतील नाही अरे
शमाईम आणि आरेच, धरती आणि आकाश जे आहेत त्यांचा इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. का बोलते तोरामध्ये लिहिलाय की इम लो हुकोत इम लो इम लो ब्रिती योमाम वलायला हुकोत शमाईम वारेच तो सांगते. म्हणजे जर माझा ब्रीथ, माझा जो तोरा आहे तो रात्री आणि सकाळी जर नाही शिकला जाईल तर मी डिस्ट्रॉय करीन, जमीन धरती डिस्ट्रॉय करीन, आकाश डिस्ट्रॉय करीन. त्यांचा इंटरेस्ट आहे, ते बोलतीलच खेन खेन, ते इंटरेस्टेड आहेत. तर बोलतात हा बेमेत, बोलतात मी सांगतो की त्यांनी शिकायला. बोलतात हा तुम्ही सॉरी कबोद 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 कदुश भाऊ, चांगलं नाही वाटते सांगायला, पण तुम्ही तुम्ही नाही देऊ शकत दूत. बोलतात का? बोलतात की आबा येते आणि पोराच्या अगेन्स्ट विटनेस देईल, नॉट एक्सेप्टेड. मग बोलतात हा अत्यंत गीदू, अत्यंत गीदू, तुमच्या मधनं लोक येतील, तुमचे जे स्टार्स होते ते येतील आणि सांगतील. बोलतात तिकडे निम्रोद येईल आणि सांगाल अब्राम अविनूनी तोरा सांभाळला, त्यांनी 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 बाव डाऊन नाही केला. नेबुखादनेचार येईल आणि तो सांगेल खनानिया मिशाएल आणि आजारिया बद्दल की त्यांनी त्यांनी बाव डाऊन नाही केला. आणि तिकडे बरेचसे एक्झाम्पल आणतात आणि बोलतात की तुम्ही येऊन सांगाल की या लोकांनी तोरा जेव्हा पाहिजे होता, जेव्हा सगळ्यात डिफिकल्ट स्टेज होती तोरा पाळायची, तेव्हा त्यांनी तो तोरा सांभाळला. लक्षण आला तसं गमारमध्ये लिहू. आपण परत येऊ इकडे पसूक मध्ये, अजून एक पसूक बघू आणि थांबू आपण आजसाठी. पुढच्या वेळेला आपण परत एकदा रिवाइज परत स्टार्ट करू विदाउट इंट्रोडक्शन आपण, आणि चॅप्टर कम्प्लीट करू. इकडे शिमो शमाय व्याझीन या रצאת השם דיבר לשון קשה שוב, כן השם דיבר שתהיו עדים בדבר, כאילו बोलतात की तुम्ही इकडं एदिम असाल या गोष्टीसाठी. बनीम गिदालते, मी पोरं वाढवली, मी त्यांना त्यांना पोरांचा दर्गा दिला, मी त्यांना काढला घाणीमधनं, मिस्राईमधनं, मिरेफेश म्हणजे सगळ्या घाणीच्या जागेमधून त्यांना बाहेर काढला आणि गिदाल त्यांना मोठा केला. रोमामती मिलाशोन रोमामती मी कोलाम, कुलाम सगळ्यांच्या वरती त्यांना मी ठेवला. कगातीलो बेन बेखो, त्याला बेखोरचा दर्गा दिला. वेहेम पिशऊबी, वेहेम पशूबी, माझ्या अगेन्स्ट त्यांनी जाऊन पाप केली, माझ्या अगेन्स्ट जाऊन त्यांनी पाप केली, माझ्या अगेन्स्ट त्यांनी पाप केली, माझ्या माझ्या मर्जीच्या अगेन्स्ट त्यांनी वाजली. अजून एक बघू, एक जोक सांगू आणि आपण इकडे संपू. बोलतात तिकडे यदा शोर कोनेऊ וחמור אבוס בעליו וישראל לא ידע עמי לא יתבונן. बोलतात माझा जो नेश आहे, माझा जो देश आहे तो माझ्या अगेन्स्ट गेला. बोलतात अफिलू खमोर मिलाशोन खोमरियूत, तो सगळ्यात हे आहे, सगळ्यात खोमरी आहे, म्हणजे सगळ्यात मटेरियलिस्टिक आहे. त्याला खायला पाहिजे, त्याला झोपायला पाहिजे, त्याला 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 सगळ्या ज्या फिजिकल गोष्टी आहेत त्याला पाहिजे, त्यामुळे बोलतात खामोर. शोर जो आहे तो जास्ती इंटेलिजंट, जास्ती इंटेलिजंट हे आहे, तो अफिलू कोनेऊ, म्हणजे तो आयडेंटिफाय करते कोण त्याचा ओनर आहे आणि कोण त्याला जेवायला देते. आणि खामोर जो आहे तो फक्त बघते कोण त्याला जेवायला देते आणि मग तो त्याच्यावरती चांगला राहते. तर बोलतात अफिलू ह्या लोकांनी पण, म्हणजे ह्या अॅनिमल्सनी पण त्यांना माहिती होतं की कोण त्यांचा ओनर आहे, त्यांना काय पाहिजे. पण माझा नेशन जो आहे त्यांनी लोहित बोना, त्यांनी नाही बघितलं कोणी त्यांना बाहेर काढला, कोणी त्यांना वरती केला, कोणी त्यांना दिला जेवायला 40 वर्ष त्याच्यानंतर पण वगैरे. जसं आपण बोललो मिद्राशीमध्ये 3 वेळा 900 वर्ष 3 वेळा सकाळ दुपार आणि संध्याकाळ हशेम नबी पाठवत होते सांगायला की तुम्ही माझ्या तोराप्रमाणे वागा, की जर तुम्ही नाही वागाल तिकडे खूप वाईट गोष्टी होणार आहेत. आणि ते त्यांनी नाही ऐकला. कॅन जोक माहिती आहे तुम्हाला, कॅन खामोर आणि एका जागेवरती बैल आणि शोर आणि खामोर. शोर म्हणजे शोर होता, बैल होता, आणि दुसऱ्या जागेवरती खामोर होता, डॉंकी. त्या दोघांमध्ये डिस्कशन झालं होतं, ते मला वाईट वाटतं खूप. होतं का? बोलतात जेव्हा कोणाला इन्सल्ट करायचं असतं, कोणाचं इन्सल्ट जेव्हा करायचं असतं तेव्हा बोलतात, त्याला बोलतात खामोर, त्याला बोलतात ते आता खामोर. खामोर म्हणजे तू गाढव आहेस. तर ते काय काय मी केलंय की माझ्या प्रत्येक वेळेला तुम्ही मला बोलतात गाढव आहे, गाढव आहे, गाढवासारखं आहे. बोलतात सोड, सगळे गाढवे लोक आहेत ते, म्हणजे बोलतात ताजो कुलाम कुलाम खामोगी म्हणून, तर सगळी लोक गाढवासारखे आहेत. तर जात असेल पुढच्या वेळेला विदाऊट इंट्रोडक्शन आपण घेऊ, कारण की आपण आज इंट्रोडक्शन मध्ये बराच इन्व्हेस्ट केला, पण आपल्याला बेमेत इंट्रोडक्शनची गरज आहे. माहिती असायला की लिखात मा म्हणजे आपण आपण काय आपल्याला मिळणार आहे या पुस्तकामधनं. बेजात असे आपण पुढच्या वेळेला हा चॅप्टर ब्लीन जर कम्प्लीट करू आणि ही जर्नी जी आहे ती आपण ठेवू. 67 चॅप्टर्स आहेत बाहू हशेम. बराच इकडे अबोधात हशेम आपण शिकणार आहोत. आणि ऑब्व्हियसली याच्यामध्ये जसं तुम्हाला ऑलरेडी बोललो की ह्या पुस्तकामध्ये जे पसुकी माहीत ते आपल्या नमाजीमध्ये सारखे 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 येतात. आणि बाकीच्या खगीमची पण तुमची तयारी होईल. जो कोण अटेंड करेल आणि बेजा हशेम पार्टिसिपेट करेल आणि प्रश्न विचारेल, जिकडे प्रश्न असतील तिकडे विचारायला,
बेजा हशेम फायदा तुमचा आणि माझा होईल. सगळ्यांना मी विश करतो परत शबुआ तोफ, खोदेश तोफ, खानुका सम्याक, बेजा हशेम हे जे लाईट जे आहेत तुमच्या लाईफ मध्ये फुल इयर साठी राहू दे बेजा हशेम. प्रश्न असले तुम्ही विचारा, नाही तर बेजा हशेम आपण इकडे थांबू. कोणाला काय विचारायचं आहे? ओके.